कॉम्प्युटर. Thanks. परफेक्ट. ओके. तर मी परत एक दोन गोष्टी बोलतो की हा सेशन स्मार्ट इन्व्हेस्टिंग अमिड ग्लोबलच्या हाऊस आत्ताचा करंट सिनारिओ बघता आपण कशा प्रकारे आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असली पाहिजे आहे, आपली थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे आहे, ते विचारात घेऊन आपण हा सेशन डिझाईन केलेला आहे. ओके. तर धनलक्ष्मीचा उल्लेख करून हा सेशन आपण सुरुवात करूयात. थोडीशी मी माझी इंट्रोडक्शन देतो. तर मी उल्हास शशिकांत टिळेकर, मेटलर्जी 2000 बॅच मधून आहे. 21 वर्ष मी सॉफ्टवेअरमध्ये माझं करिअर केलं. मी CMC लिमिटेड, TCS, इन्फोसिस, सिमेन्स, मर्सिडीज बेन्झ, बँक ऑफ अमेरिका. हॅलो, कुणी काय बोलतंय? ॲमेझॉन ऑस्ट्रेलिया, ॲमेझॉन नाही नाही इंडिया. सॉरी. हां, एवढ्या सगळ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचा एक्सपिरियन्स आहे. 4 वर्षापूर्वी मी रिटायरमेंट घेतली. ॲक्च्युली मी माझं फायनान्शियल फ्रीडम 4 वर्षापूर्वी अचीव्ह झालं. ज्या वेळेला कळलं त्यावेळेला मी रिटायरमेंट घेतली. त्यावेळेला मी AWSमध्ये स्टार्टअप सेगमेंटसाठी काम करत होतो आणि महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा, मुंबई वगळता 2464 कंपन्यांना जे काही नवीन सॉफ्टवेअरमधल्या स्टार्टअप कंपनीज आहेत त्यांना एक्सपांड करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजिकल हेल्प हवी होती ते प्रोव्हाइड करायचं काम करत होतो. आणि ती हेल्प प्रोव्हाइड करता करता माझीच विजन खूप एक्सपांड झाली. कारण कंपन्यांचे एवढे सारे चॅलेंजेस रोजच्या बेसिसवरती मी सॉल्व्ह केले आणि माझी विजन एक्सपांड झाली. त्याचबरोबर माझा स्वतःचा फायनान्शियल फ्रीडमचा जर्नी वयाच्या 33व्या वर्षी सुरू झाला. जेव्हा मी ॲक्च्युली आयुष्यातल्या खूप मोठ्या फायनान्शियल मिस्टेक्स केल्या होत्या. 34 लाखाच्या कर्जात डुबलो होतो. आयुष्यातलं सगळं काही गमावलं होतं. पूर्णपणे रस्त्यावरती आलो होतो वयाच्या 33ला. आणि मग त्यापासून एकच ड्रीम ठेवलं होतं की मला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. आणि ते वयाच्या 33ला पूर्ण बँकरप्ट, ते वयाच्या 44ला फायनान्शियली फ्री. हा 11 वर्षाचा माझा जो काही जर्नी आहे, तर तोच मी आता मॅथमॅटिकली फॉर्म्युलेट केलेला आहे. खूप सारे सोल्युशन्स बनवले आहेत आणि आपण लोकांना मदत करण्यासाठी ते सोल्युशन्स वापरतो. आणि फॅमिलीमध्ये काही इन्सिडेंट घडले 4 वर्षापूर्वी आणि त्या क्षणाला मी ठरवलं की माझं आता उर्वरित आयुष्य, मी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलं आहे, तर उर्वरित आयुष्य आपण आर्थिक प्रबोधन करण्यासाठी वापरूयात की जेणेकरून लोकांना कुठल्याही अडचणीला जायला सामोरं जाणार नाहीत. आणि हा इनिशिएटिव्ह एक सोशल इनिशिएटिव्ह असल्यामुळे मी कुठलीही फी कशाबद्दलही चार्ज करत नाही. आमच्याकडे जवळजवळ 1100 फॅमिली गेल्या 3.5 वर्षामध्ये जॉईन झालेल्या आहेत. त्याचबरोबर अं, मी माझं सेकंड लाईफ चालू केलं. म्हणजे मी रिटायरमेंट घेतली कॉर्पोरेट वर्ल्डपासून, पण आता काहीतरी आपलं आयुष्य अजून जास्त मिनिंगफुल कसं करता येईल, तर मी माझे हे जे काही सोशल गोल्स आहेत ते म्हणजे एक 5,000 एक फॅमिलीजला पुढच्या 10 वर्षात फायनान्शियली फ्रीडम कसं अचीव्ह करायचं त्यासाठी मदत करायची. त्याचबरोबर बिकम अ कॅटलिस्ट फॉर क्रिएटिंग 5,000 आणि 1,008 मिलेनियर्स विदिन 13 इयर्स ऑफ टाइम स्पॅन. आता हे जे काही स्वप्न आहे ते जवळजवळ 14,500 कोटींचं स्वप्न आहे. साकार होईल का? कदाचित होईल, कदाचित नाही. पण ड्रीम मोठं का बघायला नको, म्हणून हे जवळजवळ 14,500 कोटीचं स्वप्न मी पाहिलेलं आहे. पुढच्या 13 वर्षात. का तर रेग्युलरली आपण 60ला स्टँडर्ड एज ऑफ रिटायरमेंट समजतो. आत्ता माझं 47 वय चालू आहे. पुढच्या 13 वर्षात जे काही करता येईल ते मी करायचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर प्लांटिंग अँड कॉन्झर्वेशन ऑफ 50,000 ट्रीज, कमीत कमी 50,000 झाडं लावण्याचं माझं स्वप्न आहे. त्यातली जवळजवळ 1,350पेक्षा जास्त झाडं लावून झालेली आहेत ऑलरेडी. आणि 5 सोशल ऑर्गनायझेशन्सला सपोर्ट, मग त्यामध्ये
काही अनाथाश्रम आहेत, काही वृद्धाश्रम आहेत, काही गोसेवा आहे, काही मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. तर ती गेली 13 वर्षापासून माझ्याकडनं अव्याहतपणे सुरू आहे आणि ते आता अजूनही चालू राहावं आणि ते उलट मोठ्या प्रमाणात सुरू व्हावं म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. आपण डायरेक्ट आता सेशनला सुरुवात करतोय. तर आता कंटिन्युअस जे न्यूजपेपर वाचतायत, बातम्या बघतायत, इराणवरती हल्ला झाला, मग त्याचे प्रतिसाद पडसाद सगळे उमटत आहेत. त्याच्या अगोदर रशिया युक्रेन वॉर चालू होतं. गेल्या 2 वर्षातल्या मी इंडियन कॉन्टेक्समध्ये बोलतोय की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी गेल्या 2 वर्षात काहीच रिटर्न डिलिव्हर झाले नाही आहेत. म्हणजे एखादा जर 2 वर्षापूर्वी एखाद्याने इन्व्हेस्टमेंट सुरू केली असेल तर तो आज कदाचित निगेटिव्हमध्ये पण आहे. तर हा कॉन्टेक्स्ट विचारात घेता आपल्याला सगळ्यांना वाटतं की अरे 2 वर्ष झाली आहेत, गेली 5 वर्ष झाली आहेत, मला रिटर्न्स नाहीत, मग काय केलं पाहिजे? तर कंटिन्युअस बातम्या येत असतात की अरे सेल विका, फॉरेन इन्व्हेस्टर्स बाहेर पडतायत, म्हणजे आपण सेल केलं पाहिजे, किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स येत आहेत मग आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. हा फिअर ग्रीडचा सिनारिओ, सेल बायचा सिनारिओ कंटिन्युअस चालू आहे. तो कधीच थांबणार आहे का? तर कदाचित नाही. पण इथे आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला निर्णय घेतले पाहिजेत. कारण ह्या बातम्या येतच राहणार आहेत आणि युद्ध ॲक्च्युली बिझनेस झालेला आहे. ओके. तर आता मेजर वॉर्स आपल्या सत्ययुगापासून चालू आहे. नरसिंह हिरण्यकशिपू, वराह हिरण्याक्ष, त्रेतायुगामध्ये रामायण झालेलं आहे. त्याचबरोबर लॉर्ड परशुरामांची 21 युद्ध आहेत क्षत्रियांना निपात करण्यासाठीची. द्वापार युगात महाभारत आहे आणि कलियुगात तर अगणित युद्ध आहेत, झालेली आहेत आणि यापुढे पण होत राहतील. आणि जसं मी आत्ताच म्हणलं की हा बिझनेस झालेला आहे, कारण तुम्हाला तुमची शस्त्र विकायची असतील तर तुम्हाला कुठंतरी युद्ध चालू ठेवलं पाहिजे. तर हे पहिल्यांदाच होतंय का वॉर? तर नक्कीच नाही. आणि आता हे वॉर थांबल्यानंतर अजून पुढे भविष्यात काही होणारच नाही अशी पण काही गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्याला आता ह्या वॉरच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. वॉरनी सिच्युएशन नक्की अनस्टेबल होते, पण आपल्याला आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांचा किंवा कित्येक डिकेड्सचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. काय होतं, वॉरमुळे पूर्ण सिच्युएशन आपली बदलते. जसं आता ॲक्च्युली गेले 22 दिवस वॉर चालू आहे. मी फक्त 1 मिनिट विंडो बंद करतो. हां. 22 दिवस वॉर चालू आहेत आणि आता ॲक्च्युली त्याचे इम्पॅक्ट्स आपल्याला दिसायला लागलेले आहेत. की जसं पेट्रोलसाठी बऱ्याच देशांमध्ये रांगा चालू झालेल्या आहेत. गॅसचा प्रॉब्लेम आहे. हॉटेल इंडस्ट्रीला इम्पॅक्ट दिसतोय. डायरेक्ट कित्येक पदार्थ मेनूमधनं आता नाहीसे झालेले आहेत. लिमिटेड पदार्थ अवेलेबल आहेत मेनू कार्डमध्ये. हे तर आत्ताची व्हिजिबल इम्पॅक्ट आहेत. पण अजून कदाचित 2, 4, 6 महिन्यानंतर ॲक्च्युली इम्पॅक्ट चालू होतील. जसं युरियाचं प्रोडक्शन वरती इम्पॅक्ट झाला आहे, त्यामुळे आता इंडियन ॲग्रिकल्चरला मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. आता हे सगळे इम्पॅक्ट जरी गृहीत धरले तरी आपण आता कसा विचार केला पाहिजे? तर त्यासाठी आपण थोडेसे जे काही मागची युद्ध झाली आहेत आणि त्याचे काय परिणाम झालेले आहेत आत्तापर्यंत ते आपण बघूयात. जसं गल्फ वॉर 1990 टू 1991 ह्या ड्युरेशनमध्ये झालं. आणि त्यावेळेला सेन्सेक्स फारच कमी लेवलला होता. जेव्हा ते युद्ध सुरू झालं तेव्हा 1061, युद्ध संपलं तेव्हा 1220 अशी ती कंडिशन. 14. पण ह्या टोटल युद्ध संपल्यानंतर जे काही रिटर्न्स मिळालेत, म्हणजे ह्या पिरियडमध्ये ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली त्यांना जवळजवळ 14 ते 15%, 14.98% गेन झालेला आहे. आता मी पुढचं उदाहरण घेतो. कारगिल वॉर, जे इंडियन कॉन्टेक्समध्ये आपण बघितलं पाहिजे. तर त्या पिरियडमध्ये जवळजवळ 4 महिन्यामध्ये 27%ची ग्रोथ झाली आहे. म्हणजे ज्यांनी ह्या
पिरियडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली आहे, पॅनिक होऊन कुठल्याही इन्व्हेस्टमेंट काढून घेतली नाही, त्यांना 27% रिटर्न आहेत. त्याच्या पुढचं रशिया युक्रेन वॉर 2022 पासून चालू झाले, 2026 साल चालू आहे. मार्केट 57,832 पासून 74,000 आजच्या कंडिशनचं आहे, 74,500. तर हे रशिया युक्रेन वॉर 4 वर्ष चाललं जवळजवळ, तरीही 29%ची मार्केटमधली ग्रोथ आहे. तात्पुरत्या काळात तुम्हाला नक्की इथं व्होलॅटिलिटी दिसणार आहे, पॅनिक सिच्युएशन येणार आहेत, पण जी गोष्ट खालती जाईल ती वरती जाणार आहे आणि जी वरती जाईल ती खालती पण येणार आहे. एवढं सिंपल प्रिन्सिपल आहे मार्केटचं. आत्ताचं US इस्रायल आणि इराण विरुद्धचं जे काही वॉर चालू आहे त्याचा इम्पॅक्ट गेल्या 20-22 दिवसात जर पाहिलात तर 21% मार्केटमध्ये इम्पॅक्ट झालेला आहे. ओके, आता आपण ही सगळी सिच्युएशन कन्सिडर करताना 1991 साल ते 2026 हा जर काही 25 आपला 26+9 35 वर्षाचा कालखंड पाहिला तर 35 वर्षाच्या कालखंडामध्ये 5 ते 10% करेक्शन्स 29 वेळा आलेली आहेत. म्हणजेच काय, तर प्रत्येक 1 वर्ष 2 महिन्यानंतर करेक्शन आलेलं आहे, 14 महिन्यांनंतर. त्याचबरोबर दुसरं जर पाहिलं तर 10 ते 20% करेक्शन्स ह्या 35 वर्षामध्ये 12 वेळा आलेली आहेत. आणि ते दाखवत आहेत 2.9, म्हणजे प्रत्येक 2.5-3 वर्ष ऑन अन ॲव्हरेज 10 ते 20%चं करेक्शन आलेलं आहे. आणि 20%पेक्षा जास्त करेक्शन गेल्या 35 वर्षात 9 वेळा येऊन गेलेलं आहे. आणि त्याची जर फ्रिक्वेन्सी पाहिली तर ती जवळजवळ 3.25 वर्षांनी, प्रत्येक 3.25 वर्षांनी जवळजवळ ते 20%पेक्षा जास्त करेक्शन आलेलं आहे. आता हे आकडे काय सांगतात आपल्याला, की करेक्शन्स येणं, मार्केट खालती जाणं, मार्केट वरती येणं हा मार्केटचा स्थायी भाव आहे. ओके, मग आपल्याला काय करायचं यामध्ये, तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आता मार्केट खालती गेलेलं आहे, पण ते कधी करेक्ट होईल, किती करेक्ट होईल आणि किती वेळ त्याला रिकवर होण्यासाठी लागेल, या तीनही गोष्टी आपल्या हातात नाहीत. पण एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे मार्केट आत्ता करेक्ट होत आहे किंवा अजून कदाचित करेक्शन्स येतील, वॉरची सिव्हिरिटी इन्क्रीज झाली अजून तर मार्केट अजून खालती जाऊ शकतं. वॉर कदाचित उद्या थांबलं तर कदाचित मार्केट रिकवर पण करू शकेल. पण आत्तापर्यंत या युद्धामुळे झालेला इम्पॅक्ट आहे तो नक्की राहणार आहे. त्यातनं रिकव्हरी व्हायला कित्येक वर्ष लागू शकते लोकांना, कित्येक देशांना. पण याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्या फॅसिलिटीज रिबिल्ड होतील आणि मग मार्केट आपल्याला बेनिफिट देईल, तसं होत नाही. जरा काही पॉझिटिव्ह आपल्याला सेन्स मिळाला तर मार्केट वरती जायला चालू होऊ शकतं. आता मी हे सगळं शेअर मार्केटच्या कॉन्टेक्स्टनी बोलतोय, कारण आपल्यापैकी प्रत्येकजण शेअर मार्केट आणि त्याच्याशी रिलेटेड बातम्यांनी अवेअर असेल असं मी. क्या पाहिजे? ओरिएंटेशन आलं नसेल. हॅलो, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? बाकीचे म्यूट करतील का प्लीज? आता यामध्ये आपल्याला काय गोष्टी बघितल्या पाहिजेत, तर ह्या आता मुद्दामूनच नॉन प्रेडिक्टेबल फॅक्टरच्या अंडरच लिहिलंय. कारण मार्क ट्वेन सारखा फिलॉसॉफर जेव्हा म्हणतो की इफ यू डोंट रीड न्यूजपेपर्स यू आर अनइन्फॉर्म्ड, इफ यू रीड देम यू आर मिसइन्फॉर्म्ड. किंवा त्याचबरोबर वॉरेन बफेटचं पण एक वाक्य आहे सुंदर, आय थिंक द वर्स्ट मिस्टेक यू कॅन मेक इन स्टॉक्स इज टू बाय ऑर सेल बेस्ड ऑन द करंट हेडलाईन्स. आता ते कसं चुकीचं आहे, कारण ह्यांची जी वाक्य आहेत ती ॲक्च्युली खरंच मिनिंगफुल आहेत, नुसती फिलॉसॉफिकल आपण समजून चालणार नाहीत. तर त्यासाठीची जी काही इव्हिडन्स आहेत त्यासाठी ते हे आहेत. आता जानेवारी 2008 साली न्यूजची आपली हेडलाईन होती की मार्केट आता खूप पॉझिटिव्ह राहील पुढची 5 वर्ष आणि तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. ओव्हरऑल सेंटिमेंट खूप पॉझिटिव्ह होतं या न्यूजनंतर, पण ॲक्च्युअली निगेटिव्ह रिटर्न्स मिळालेले आहेत.
गेल्या त्या जानेवारी 2008च्या सुरुवातीला ज्यांनी, कारण त्यानंतर लेमन ब्रदर्सचा इश्यू झाला आणि मार्केट क्रॅश झालं आणि रिकवर 5 वर्ष व्हायला लागली, पण तरीही टोटल निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळालेला आहे. त्याचबरोबर 20 नोव्हेंबर 2008 साली न्यूज हेडलाईन सांगत होत्या मार्केट खूप निगेटिव्ह आहे, रिकव्हरी होणार नाही किंवा फार आता पुढचं भवितव्य थोडंसं नकारार्थी आहे. मार्केटचं सेंटिमेंट ओव्हरऑल निगेटिव्ह होतं, परंतु सेन्सेक्सनी 19.55% ॲन्युअलाइज रिटर्न डिलिव्हर केलेले आहेत. ओके, म्हणजे हे न्यूज जी काही सांगितली गेली त्याच्या बरोबर उलटं घडलेलं आहे. किंवा आता मॉर्गन स्टॅनली सारखे जे काही रिनोन इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या ज्या काही बातम्यात, मॉर्गन स्टॅनली कट सेन्सेक्स टार्गेट टू 32,000 फॉर इयर एंड. ओके, त्यांनी 32,000चं टार्गेट सांगितलं होतं, पण रिॲलिटीमध्ये 47,751 पॉईंट्सने 1 वर्षात मार्केट वाढलं. त्याचबरोबर मॉर्गन स्टॅनलीचं ओव्हरवेट ऑन इंडिया सी सेन्सेक्स 50,000 बाय डिसेंबर 2021. ॲक्च्युली सेन्सेक्स 58,000 क्रॉस करून गेला. म्हणजे मला मुद्दाहून इथं का हा उल्लेख केलेला आहे की आपण बातम्या बघतो, ओव्हर एक्सपोजर होतं बऱ्याच वेळा आणि आपण त्यामुळे पॅनिक होतो. मॉर्गन स्टॅनली सारखी जर जी चांगली संस्था, त्यांचे प्रेडिक्शन चुकू शकतात, ज्यांच्याकडे पूर्ण डेडिकेटेड टीम आहे, एक्सपर्ट त्यांच्याकडे स्ट्रक्चर्ड आहे, पण तरीही त्यांचे प्रेडिक्शन चुकत आहेत. आपण काय करतो, आपण इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांची प्रेडिक्शन्स बघून, न्यूज बघून आपण ओपिनियन्स ठरवतो. कदाचित पॅनिक होऊन कुठलीही चुकीची डिसिजन घेऊ शकतो. तर आपल्याला थोडंसं त्यापेक्षा वरचा विचार करायची गरज आहे. इथपर्यंत कुणाला डाऊट्स आहेत? सेशन जड तर नाही ना वाटत आहे? नाही नाही, अगदी व्यवस्थित आहे. प्लीज कंटिन्यू. ओके. तसंच आता अजून एक ती न्यूज की बिझनेस लाईन्समध्ये सांगितलंय की गोल्डमॅन म्हणते की निफ्टी 9,600, पण ॲक्च्युली 14,790ला गेलंय. सेम गोल्डमॅनचंच प्रिडिक्शन आहे, 14,100 पर्यंत जाईल असं सांगितलं, 17,000 क्रॉस करून गेलेलं आहे. ओके. जोसेफ बॅझलगेट हे नाव कोणी ऐकलंय का? आणि सिव्हिल इंजिनियर्स आपल्यामध्ये कोणी जॉईन झालेलं असेल तर त्यांनी कदाचित हे नाव ऐकलं असण्याचे चान्सेस आहेत. कुणाला माहिती आहे हे नाव? ओके, ठीक आहे. मी आज नाही नाही. ओके. तर सर जोसेफ बॅझलगेट या व्यक्तीचा मुद्दाहून मी आज उल्लेख करतोय, कारण लंडनच्या मेन ड्रेनेज सिस्टीम ह्या व्यक्तीने डिझाईन केलेली आहे 1859मध्ये. तर ती मुद्दाहून एक स्टोरी मला उल्लेख करावा असा वाटतो की जेव्हा ती सिस्टीम डिझाईन करायचं काम हे करत होते, प्लॅनिंगमध्ये होतं ते पूर्ण सिस्टीम डिझाईन करणं, आणि ती जवळजवळ 132 किलोमीटरची मेन मेन अंडरग्राऊंड त्यांनी ड्रेनेज सिस्टीमचं डिझाईन केलं. त्यावेळेचं पॉप्युलेशन लक्षात घेऊन फक्त त्यामध्ये त्यांनी एक खूप छान गोष्ट केली की जो काही डायमीटर आलेला होता ड्रेनेज सिस्टीमचा त्या वेळेच्या पॉप्युलेशननुसार, तर त्यांनी विचार केला की आपण पुढच्या 50 वर्षाचा नक्कीच विचार केला पाहिजे आहे. म्हणून तो डायमीटर जो त्या पॉप्युलेशनच्या नुसार रिक्वायर्ड होता, त्या ड्रेनेज पाईपलाईनचा डायमीटर त्यांनी डायरेक्ट दुप्पट केला. डायमीटर दुप्पट केल्यामुळं झालं काय, तर त्या ड्रेनेज सिस्टीमची कॅपॅसिटी 4 टाइम्स एक्सपांड झाली आणि आज 167 वर्षांनंतरही थोडीशी जी काही लिटिल एन्हान्समेंट करून ती ड्रेनेज पाईपलाईन आफ्टर 167 इयर्स नंतरही लंडनमध्ये सुरळीतपणे काम करत आहे. तर एक छोटासा चेंज ज्यांनी डायमीटर इन्क्रीज केल्यामुळे कॉस्ट वाढली, पण
ती जी काही व्हिजन होती ती 167 वर्षानंतरही काम करते आहे. आपण तर सगळे इंजिनियर आहोत. आपण नॉर्मली किती वर्षाचा विचार करतो? कदाचित पुढच्या 6 महिन्याचा, 1 वर्षाचा. आपण सगळे आता 50शीच्या जवळ आलेलो आहोत. आणि आपल्या संस्कृतीत काय आशीर्वाद दिला जातो? शतायुषी भव, 100 वर्ष जगा. म्हणजे आपण 100 वर्ष जगणार आहोत असं जर विचार केला तर पुढची अजून 53 वर्ष, 53 ते 54 वर्ष आपल्या पुढे आहेत. मग फक्त ड्रेनेज लाईनच्या बाबतीत एखादा इंजिनियर, एखादी व्यक्ती एवढा विचार करू शकतो, तर आपलं राहिलेलं उर्वरित आयुष्य किंवा आपली जी काही पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी आपण पुढच्या 50 वर्षाचा का विचार करायला नको? हे? आणि म्हणूनच मला इथं एक कोट आहे माझ्या सगळ्यात आवडीचं आहे की थिंक लॉंग टर्म. आणि हे थिंक करताना काय केलं पाहिजे की तुमच्याकडं प्लॅन असला पाहिजे. म्हणूनच म्हणलं जातं ना, अन इडियट विथ अ प्लॅन कॅन बीट अ जिनियस विदाउट अ प्लॅन. कारण माझ्याकडे माझ्या ऑफिसात IITians येतात, IIM मधनं MBA केलेले, IIM मधनं ग्रॅज्युएटेड कित्येक जण माझ्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. एकदम एवढ्या छान संस्थांमध्ये किंवा खूप चांगला एक्सपिरियन्स असलेले आहेत. ते करिअरमध्ये खूप उच्च ठिकाणी पोचलेले आहेत. पण त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल त्यांचं स्ट्रक्चर जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मला एक कळतं की त्यांनी विचारच केलेला नाही. आणि मी नेहमी सांगतो की जो पैसा कमवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये असतील तर 22 दिवस, कोअर इंडस्ट्रीमध्ये असेल तर 26 दिवस काम करतो आपण. तर 26 दिवस ते म्हणजे 22 ते 26 दिवस जे काम आपण म्हणजे काम करून जो पैसा मिळवतो तो टिकवण्यासाठी आपण 22 मिनिटं पण महिन्यातनं काढत नाही. ही ॲक्च्युली शोकांतिका आहे. ओके, म्हणजे एक रेग्युलर डेडिकेटेड मंथली तुमच्याकडे वेळ तुम्ही दिला पाहिजेले, जो आपण कधीच देत नाही. आता मला हा प्लॅन वरच मी परत येतो. तर त्या प्लॅनवरती जेव्हा मी येतोय तेव्हा आता जर मी कुणाला विचारलं की तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे का, किंवा आता एखाद्याच्या घरात म्हणजे आता आपली सिच्युएशन थोडी वेगळी आहे, पण कुणाच्या घरात बाळ जन्माला आलं म्हणजे आत्ता मध्ये एक सिच्युएशन एका क्लायंटची आली होती. तर त्यांच्या मुलाचं ॲडमिशन होतं इंजिनिअरिंगचं आणि एका कॉलेजमध्ये डोनेशन भरून त्यांना ॲडमिशन घ्यावं लागलं. पण त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींकडनं, नातेवाईकांकडनं पैसे भरून ते डोनेशन भरलं. ॲक्च्युअली परिस्थिती चांगली आहे, जॉब चांगला आहे, पण हे करावं का लागलं? तर ते बाळ जन्माला आल्यानंतर बाबा शिक्षणासाठी खर्च लागणार आहे भविष्यामध्ये आणि तो खर्च वाढत जाणार आहे, हे आपल्याला त्या दिवशी माहिती असतं, बाळ जन्माला आलेल्याच्या दिवशी. मग तेव्हापासून तुम्ही 18 वर्षाचं प्लॅनिंग नाही करू शकत. म्हणजे हे खूप सारी उदाहरणं, मी तुम्हाला फक्त सॅम्पल उदाहरणं देतोय. माझ्याकडे असे 1100 फॅमिलीज आहेत आणि कमीत कमी 1100 प्रश्नांना मी सामोरं गेलेलो आहे आत्तापर्यंत, कमीत कमी 1100. म्हणजे आपल्याला काय विचार केला पाहिजे तर आत्ताचा फक्त जो काही पुढचा 4 महिने, 6 महिने किंवा पुढची 2 वर्ष ही जी काही व्होलाटाईल सिच्युएशनमुळे पॅनिक सिच्युएशन असणार आहे, मार्केट खालते असणार आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. मला एक प्रश्न विचारायला आवडेल की आत्तापर्यंत हे काही ह्या सेशनमध्ये जो कोणी जॉईन झालेत त्यांचं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे का? स्वतःचं छान डेडिकेटेड, म्हणजे आज जर तुम्ही तुमच्यापैकी कुणाचाही जॉबचा इश्यू झाला किंवा काही फिजिकल कंडिशन्स अशा आल्या की तुम्ही काम करू शकणार नाही, किंवा तिसरं म्हणजे तुम्हाला वाटलं की आज आता खूप झालं, मला आता रिटायरमेंट घ्यायची आहे, ह्या तिन्ही सिच्युएशन्समुळे मध्ये पुढची 50 वर्ष आरामात जाईल असं प्लॅनिंग तुमचं केलेलं आहे का स्वतःचं? कोणी मला याला पॉझिटिव्ह उत्तर देऊ शकेल का? हॅलो. ओके,
याचा अर्थ मी थोडासा नकारार्थी घेतो की असं काही प्लॅनिंग केलेलं नाही. आणि प्रत्येकाचं प्लॅनिंग वेगळं असू शकतं, कारण प्रत्येकाचं इन्कम, प्रत्येकाचे एक्सपेन्सेस, लाईफस्टाईल, फॅमिली मेंबर्स, त्यांची सिच्युएशन, तुमची एक्सपेक्टेशन्स, तुमच्या स्पाऊसची एक्सपेक्टेशन्स वेगवेगळी असणार आहे. पण ते सगळं कन्सिडर करून पुढच्या 50 वर्षाचं नियोजन तुमच्याकडे तयार आहे का? ते नसेल तर तुम्ही आता सिरियसली विचार करायला चालू केला पाहिजे. मी आता पुढच्या पॉईंटवर येतो की मी मुद्दाम वेगवेगळी कॅटेगरी घेतली आहे. तर आपण थोडंसं लॉंग टर्ममध्ये, आता हे मी पास्ट परफॉर्मन्स मुद्दाहून विचारात घेतला आहे आणि 10 ते 15 वर्षाचा जर विचार केला की म्युच्युअल फंडाचे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. फ्लेक्झी कॅप फंड्स, लार्ज मिड कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर हे जे ऑन अन ॲव्हरेज 10 वर्षातले रिटर्न जर बघितले फ्लेक्झी कॅपचे, तर 18.86% ॲन्युअलाइज आहेत. आणि 15 वर्षाचे पाहिले 18.35% आहेत. लार्ज अँड मिड कॅपमध्ये 20.09% ॲन्युअलाइज आहेत, किंवा स्मॉल कॅपमध्ये 21.72%. एवढे रिटर्न्स मॅक्झिमम आहेत. आणि मिनिमम जरी पाहिले तर 11 ते 15%, 16% रिटर्न्स आहेत. या शॉर्ट टर्ममध्ये आता कदाचित कुणाचे रिटर्न्स निगेटिव्ह झालेत. आता माझेच एक इन्व्हेस्टर आहेत ज्यांचं 3,35,00,000चा माझ्याकडचा पोर्टफोलिओ एवढ्या 22 दिवसात 45 लाखांनी कमी झाला आहे. पण तरीही तो 1,25,00,000 प्रॉफिटमध्ये आहे. मार्केटवरती गेलं तर तो परत 3.25-3.5 कोटीला परत जाईल, नो डाऊट अबाउट इट. पण त्या पिरियडमध्ये आपण पेशंट राहतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे मुद्दाहून 10 ते 15 वर्ष का सांगतोय मी, तर तुमचं इन्व्हेस्टमेंटचा होरायझन जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय किंवा कुठेही लॉंग टर्म गोलसाठी करताय, तो कमीत कमी 5 ते 7 वर्ष असावा. आता या सिच्युएशनमध्ये अजून एक छान उदाहरण देतो मी की कुणाला वाचनाची आवड असेल किंवा हिस्ट्री तुम्हाला आठवत असेल तर नेपोलियन बोनापार्टचं जे काही शेवटचं युद्ध होतं, बॅटल ऑफ वॉटरलू, तिथे त्या नेपोलियन बोनापार्टकडून असं डिसिजन घेतला गेला की अगोदरच्या रात्री खूप पाऊस पडून गेला आणि जो अटॅक होता तो त्यांनी डिले केला. आणि त्याच वेळेला प्रुशियन आर्मी मदतीला आली आणि नेपोलियन बोनापार्ट ते युद्ध हरला. आत्तापर्यंत त्यांनी कधीच डिफीट पाहिलं नव्हतं. पण काहीचे 4-6 तासाचा जो काही डिले केला त्याने अटॅक करण्यासाठी, तर तो डिले त्याचा पराभव झाला आणि आयुष्य त्याचं तिथे त्यानंतर एकदम तुरुंगवासात घालवावं लागलं त्याला पुढचं उर्वरित आयुष्य. म्हणजे थोडक्यात त्यांनी 6 तास अगोदर पाऊस पडल्यानंतर लगेच अटॅक केला असता तर ह्या ओरिजिनल आर्मीलाही डिफीट केलं असतं, नंतर अटॅक करणारी जी प्रुशियन आर्मी आहे त्यांनाही डिफीट केलं असतं आणि कदाचित तो अपराजित राहिला असता. पण 6 तासाचा डिले 72,000 सैनिकांना पराजित करणारा ठरला. आता या स्टोरीचा इथे उल्लेख का करतोय, तर आताची जी काही मार्केट डाऊनची सिच्युएशन आहे, ती सिच्युएशन पण अशीच आहे की जिथेही संधी तुमच्या समोर उपलब्ध आहे, पण त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर नॉर्मली आपण तयार नसतो. म्हणजे म्हणतात ना की सक्सेस त्यालाच मिळतं की जो त्यासाठी तयार असेल. संधी समोर आल्यानंतर तयारी करून चालणार नाही. त्यासाठी अगोदरच तुम्ही तयारी असली पाहिजे. तुमचं मानसिकता, त्याचबरोबर तुमची आर्थिक व्यवस्था पण या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार असलं पाहिजे. मी माझं मुद्दाहून उदाहरण देतो की जेव्हा जेव्हा ह्या पिरियडमध्ये मार्केट पडलं आहे तेव्हा तेव्हा बल्कमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट स्वतः मी केलेली आहे. पण त्यासाठी मी अगोदर तयार होतो आणि अजूनही मार्केट पडलं तर अजूनही मी बल्कमध्ये इन्व्हेस्ट करू शकेल असं प्लॅनिंग केलेलं आहे. कारण
मला आत्ता ह्या सगळं मार्केट खालती जातंय, त्याचा बेनिफिट होतोय पुढच्या 5 वर्षानंतर आणि नक्की होणार आहे याची गॅरंटी आहे. ओके, आता प्रॅक्टिकली आपण एक उदाहरण बघूयात की एखाद्याने वयाच्या 25 येईल, हे आपल्याला उदाहरण ॲप्लिकेबल नाही, पण तुम्हाला जर कंपाऊंडिंगचा बेनिफिट दाखवायचा असेल तर मला थोडंसं जास्त ड्युरेशनचं एक्झाम्पल दाखवायला लागेल, म्हणून मी हे घेतलंय. तर एखाद्याने 25व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात केली वयाच्या 55 पर्यंत, म्हणजे वयाची टोटल 30 वर्ष गुंतवणूक केली, दर महिन्याला 10,000, तर त्याची 12% जर सरासरी रिटर्न मिळाले तर वयाच्या 45ला त्या माणसाची जी काही फंड व्हॅल्यू असेल ती 3,08,00,000 रुपये असेल. पण एखाद्याने 1 वर्ष डिले केला तर ती डायरेक्ट 2,73,000 होईल, 2,73,00,000 होईल. आणि एखाद्याने 3 वर्ष जर डिले केला तर तीच अमाऊंट 3,08,00,000वरनं 2,16,00,000 होईल. याचा अर्थ काय, तर 3 वर्ष एखाद्याने जर डिसिजन इन्व्हेस्टमेंटचा घ्यायला उशीर केला तर जवळजवळ 91,00,000चा फरक पडतोय. अमाऊंट सेम आहे, पण पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे मिळणारे बेनिफिट्स कमी झालेले असणार आहेत. आता हे तर डायरेक्टच तुम्हाला अमाऊंट दिसतीये, पण ह्याचा भविष्यावर कसा परिणाम होणार आहे, तर मग कोणही म्हणजे काय म्हणता येईल, इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा फायनान्समध्ये 2 कंडिशन्स नेहमी असतात, 2 फेजेस असतात. त्या म्हणजे एक ॲक्युम्युलेशन फेज आणि डिस्ट्रीब्युशन फेज. तर ही जी काही 25 ते 55चं मी एक्झाम्पल देतोय, 30 वर्षाचं 10,000ची SIP, ती झाली ॲक्युम्युलेशन फेज, जिथं 3,08,00,000चा पोर्टफोलिओ त्यांनी बिल्ड केला. पण ह्याच स्थितीमध्ये जो 55ला गेलेला आहे आणि आता त्याला त्याचे रिटायरमेंट बेनिफिट्स ॲक्च्युअली यूज करायचे आहेत, तर ज्याचं 3,08,00,000चा पोर्टफोलिओ तयार झाला असेल तर त्यांनी जर दर महिन्याला 8%ने जर रिटर्न विड्रॉ करायला चालू केले तर महिन्याला 1,84,000ची त्याला पेन्शन मिळू शकेल. पण तेच ज्यांनी 28व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट सुरू केली, 3 वर्षाचा डिले केला, त्याचे 2,16,00,000 तयार झालेले आहेत आणि त्याला 1,29,000चा 1,29,000चीच पेन्शन मिळेल. म्हणजे पेन्शनमध्ये डायरेक्ट 55,000चा डिफरन्स आलेला आहे. म्हणजे इथं वेल्थ ॲक्युम्युलेशनमध्ये होणारा जो काही इम्पॅक्ट आहे तो तर वेगळाच आहे, पण ॲक्च्युली वेल्थ ॲक्युम्युलेशन केल्यानंतर जेव्हा युटिलायझेशन फेज, डिस्ट्रीब्युशन फेज चालू होती आहे, मिळणारे रिटर्न्सही कमी आहेत. नॉर्मली म्हणजे घरामध्ये आपण काय विचार करतो, तर उद्या कुठली भाजी करायची हा जरी एखाद्या गृहिणीला प्रश्न विचारला तर तिला तिच्याकडे कदाचित उत्तर नसतं. आणि मी तर सगळा तुम्हाला सांगतो की किमान 5, 10, 15, 20 वर्षाचा आपण विचार केला पाहिजे. वेळ अजूनही गेलेली नाही. आमच्याकडे सगळ्यात यंगेस्ट इन्व्हेस्टर वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी गुंतवणुकी सुरुवात केली. त्यामुळे एखाद्याने आत्तापर्यंत जर केलेली नसेल गुंतवणूक तर वाईट मानू नका, कारण जब जागे तब सबेरा. एक मी मुद्दाहून छान स्टोरी सांगतोय, बऱ्याच जणांना कदाचित माहितीही असेल. पण एका गावात ले शेतकरी ते नेहमी इंद्राची छान पूजा करायचे. इंद्र हा पर्जन्येचा दैवत आहे, त्यामुळे त्या गावात दरवर्षी छान पाऊस पडायचा, छान धान्य उगवायचं. पण नंतर नंतर लोकांना पूजा करायचा कंटाळा आला, ते विसरून गेले आणि त्यांनी इंद्रदेवाची पूजा करणं बंद केलं. इंद्रदेवाला राग आला आणि त्याने सांगितलं की ह्या गावामध्ये आता पाऊसच पडायचा नाही आहे. मग झालं काय, तर पाऊसच पडणार नाही. मग ते लोकांना खूपच टेन्शन आलं. त्यांनी परत इंद्रदेवाची पूजा केली, त्याची प्रार्थना केली. तर त्यांनी सांगितलं की शंकराचा डमरू वाजल्याशिवाय तुमच्याकडे पाऊस पडणार नाही. आणि तो डमरू कमीत कमी पुढची 12 वर्ष वाजणार नाही, असे मी शंकरांना प्रार्थना करणार आहे. त्याशिवाय तुम्ही जे काही पाप केलेलं आहे माझी पूजा न करून, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावंच लागेल.
आता ही स्टोरी सगळीकडे पसरली जाते. सगळे लोक आता शेतकरी थांबतात की आता आपण 12 वर्ष पाऊसच पडणार नाही, कशाला मेहनत करायची आहे. पण त्या गावातला एक शेतकरी असतो, तो दररोज शेतात जायचा. पाऊस नाही पडणार त्याला माहिती आहे, पण तरी त्यांनी शेताची निगराणी राखणं काही थांबवलं नाही. असे कित्येक महिने जातात. सगळी लोक त्याच्याकडे बघून हसतात की अरे हा, ह्याला सगळं माहिती असूनही तो ही रोजच्या रोज जाऊन उगीच फुकटची मेहनत करतोय. पण तो त्याची मेहनत थांबवत नाही. एक दिवशी तिथून पार्वती माता जात असते. ती बघते की सगळी लोक छान बसून आहेत, काहीच करत नाही आहेत, पण हा एकटाच तेवढा मेहनत करतोय. मग त्याला जाऊन ते कुतूहलाने विचारते की अरे, इथं गावात पाऊस पडणार नाही असं मी ऐकलंय, पण तरी तू मेहनत का करतोयस? तर तो म्हणतो की पुढची 12 वर्ष पाऊस पडणार नाही, हे मला जी काही भविष्यवाणी झालेली आहे ती मला माहिती आहे, पण तरी मी प्रयत्न का करणं थांबवत नाही, तर कदाचित मी 12 वर्ष जर मेहनत नाही केली, शेतीची काळजी नाही घेतली, तर मी माझी स्किल्स विसरून जाईल. माझी स्किल्स विसरली जाऊ नयेत म्हणून मी ही रोज मेहनत करतोय. मग पार्वती माता जाऊन शंकरांना बोलते की अगोदरच इंद्राने सांगितलेलं असतं की भगवान तुम्ही काही डमरू वाजवू नका पुढची 12 वर्ष, कारण मी तसं त्या गावातल्या लोकांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा डमरू वाजणार नाही तोपर्यंत तिथे पाऊस पडणार नाही. भोले शंकर ते म्हणतात तथास्तु. पण पार्वती माता ते सगळं ऐकते, शंकरांना जाऊन सांगते की तुम्ही 12 वर्ष, म्हणजे त्या शेतकऱ्याची सगळी घटना सांगते की ते 12 वर्ष पाऊस पडणार नाही तरी तो मेहनत थांबवत नाहीये. पण आता तुम्ही डमरू जर पुढची 12 वर्ष वाजवणार नाहीत असं ठरलंय, तर तुम्ही कदाचित तुमचं डमरू वाजवण्याचं स्किल तुमचं विसरून जाल. शंकरांनाही ते जाणवतं. ते स्मितहास्य करतात आणि ते डमरू वाजवतात की आपलं स्किल मिस होऊ नये. शंकरांचा डमरू वाजल्यानंतर पाऊस पडायचं चालू होतं. ह्या माणसाने पूर्ण मेहनत केल्यामुळे ह्याच्याच शेतामध्ये खूप चांगलं उत्पन्न येतं, बाकीच्यांचं येत नाही. 12 वर्षाचा शाप आपोआपच उशापात बनून जातो. परंतु त्या एका व्यक्तीने त्याची मेहनत कितीही वाईट काळ असला तरी त्यांनी चालू ठेवली आणि तो यशस्वी होऊ शकला. हा ही स्टोरी एक आपल्याकडे ना, या स्टोरीच्या माध्यमातून ना बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात की कितीही वाईट काळ असेल, कितीही निगेटिव्ह सिच्युएशन असेल, तर तुम्ही तुमचं काम करणं, तुमच्या ध्येयापासून तुम्ही विचलित झाला नाही पाहिजेत. म्हणूनच मी आता एक गोष्ट सांगतोय की ज्यांनी ह्या मधल्या काळामध्ये, की कोविडचा काळ आला आहे, मग SIP थांबवल्यात, आता खूपच निगेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, तर आता हे मुद्दाम मी मगाचं जे उदाहरण आहे शेतीचं, सेम येतं आहे. तुम्ही गुंतवणूक करताय म्हणजे तुम्ही शेतीच करत आहात. एखाद्या वेळेला, म्हणजे इथं उदाहरण घेतलंय मी, थोडंसं जुनं आहे, की ज्यांनी 22 एप्रिल 2017ला SIP चालू केली 25,000ची, आणि SIP 2020ला कोविडच्या पिरियडमध्ये थांबवून टाकली. तर त्यांनी टोटल 3 वर्षात 9 लाख जमा केले, कारण ते लॉसमध्ये गेलेले आहेत कोविडच्या पिरियडमध्ये. कोणाचा 3 लाखाचा लॉस आहे, कोणाचा 2,40,000चा लॉस आहे. पण ज्या व्यक्तीने हा कोविडचा काळ पण कदाचित कधीतरी संपेल अशी आशा ठेवून SIP कंटिन्यू ठेवली, फक्त पुढचे 1 वर्ष, म्हणजे इथं 3 वर्षाच्या ऐवजी 4 वर्ष 25,000च्या SIPनी त्यांनी 12 लाख गुंतवलेले आहेत. पण त्यांचं प्रॉफिट 4,47,000, म्हणजे जो 3,16,000 निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह पण झालेला आहे, जवळजवळ 4.5 लाख रुपये. हे मुद्दाम छोट्या ड्युरेशनचंच मुद्दाम उदाहरण का घेतलं, तर निगेटिव्ह पिरियडमधनं पण तो बाहेर पडण्याची संधी तुम्हाला कधीही अवेलेबल असते, पण थोडंसं डिले असला केलं, तुमच्या इन्व्हेस्टमेंटला थोडंसं एक्सपांड केलं पाहिजे. त्याचबरोबर इफ यू आर अ जेन्युन लॉंग टर्म SIP इन्व्हेस्टर, हे मार्केट खालती जात आहे, वरती जात आहे, त्यांनी तुमची SIP थांबली नाही पाहिजे. कारण समजा जर मी आत्ता 47 वर्षाचा आहे आणि 60ला माझं रिटायरमेंट घेण्याचं टार्गेट आहे,
पुढची 13 वर्ष जर मला रिटायरमेंट घेण्यासाठीचा कालावधी आहे, तर मी आजच्या सिच्युएशन, वाईट किंवा चांगल्या सिच्युएशन नंतर मी माझी गुंतवणूक थांबवावी का? तर बिलकुल नाही. ह्यामध्ये स्ट्रॅटेजीज ठरवता येतील, एक्झिट स्ट्रॅटेजी. कारण कित्येक जण आता सांगतात की अरे तुम्ही आता गुंतवणूक थांबवा, नंतर घ्या, किंवा कुठून तरी ऐकलं जातं, कुणीतरी मित्र सांगतो की ज्यांनी स्वतःचे कधीच तो फायनान्शियल स्टेबल नसतो, असा मित्र आपल्याला ॲडवाईस देतो, अरे आता गुंतवणूक नको करूस, खूप निगेटिव्ह होईल, खूप लॉसमध्ये जाशील, आणि आपण त्याचं ऐकतो आणि गुंतवणूक थांबवतो. पण जर माझं गोल 13 वर्ष 15 वर्ष लांब आहे, तर मी आत्ता ही जी काही फ्लक्च्युएशन्स आहेत मार्केटमधली, मी तिथं का थांबवावं? त्याचबरोबर काही जणांचं मार्केट 85,000ला असताना कुणी गुंतवणूक सुरू केली असेल, आणि आज मार्केट 74-75 हजाराला आल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांची गुंतवणूक बघतील, तर ते निगेटिव्हमध्ये असेल. ह्या सिच्युएशनमध्येही पॅनिक व्हायची गरज नाही. कारण जर एखाद्याचं व्हिजनच 5-7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आहे, तर असे कितीतरी अप्स अँड डाऊन्स मार्केटमध्ये होणार आहेत भविष्यातही. फक्त आता एक छान मी सजेशन देईल की स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधल्या पिरियडमध्ये ओव्हर व्हॅल्यूड झालं होतं. ते ह्या गेल्या 22 दिवसामध्ये ते अशा सिच्युएशनला आलेलं आहे की जिथे थोडंसं अंडर व्हॅल्युएशन, मी अजूनही म्हणत नाही की पूर्णपणे ते अंडर व्हॅल्यूड झालेले आहेत, पण जी काही त्यांचं बेस ॲव्हरेज आहे त्यापेक्षा ते नक्कीच खालती ॲट लोअर प्राईजला आलेले आहेत. बऱ्याच जण सांगतात की स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, थोडीशी रिस्की आहे. परंतु ज्याचं गोल लाँग टर्म आहे, 5, 7, 10 वर्ष, 15 वर्ष, त्यांनी बिनधास्त काही पोर्शन स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये इन्व्हेस्ट करावा, असं माझं सांगणं आहे. आणि आता तर जेव्हा अंडर व्हॅल्यूड सिच्युएशन आहे, तेव्हा तर नक्की काही बल्क अमाऊंट, एखाद्याकडे समजा 1,00,000 रुपये एक्स्ट्रा आहेत, त्यातले किमान 50,000 रुपये टाका. मार्केट अजून खालती गेले तर अजून 25% टाका, अजून खालती गेले तर अजून 25% टाका. पण ह्या मार्केटच्या सिच्युएशनमध्ये काही लमसम इन्व्हेस्टमेंट नक्की करा. आणि ती इन्व्हेस्टमेंट काही लाखाची असली पाहिजे असं काही नाही. काही हजारांमध्ये तुमच्याकडे एक्स्ट्रा फंड्स आहेत, ते इन्व्हेस्ट करा. पण ही अपॉर्च्युनिटी तुम्ही घालवू नका. त्याचबरोबर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचं ज्यांचं होरायझन आहे, त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असण्यासाठी तुम्ही ॲक्च्युअली प्रे केलं पाहिजे. ज्याला खूप सारी संपत्ती बनवायची आहे, आयुष्यामध्ये अबंडन्स क्रिएट करायचं आहे, त्या व्यक्तीसाठी ही मार्केटची सिच्युएशन ही इट्स अ ब्लेसिंग. ओके, बघण्याचा दृष्टिकोन आहे. कोणी याच्याकडे निगेटिव्ह बघतंय, माझ्यासारखी लोक याला ब्लेसिंग म्हणून समजतात, आणि मी कित्येक लाख रुपये गेल्या 22 दिवसात इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता सिच्युएशन काय, तर हा सेशन जो काही घेतलाय आपण, त्याची एक समरी थोडक्यात सांगायची झाली तर काय केलं पाहिजे? तर मार्केट आत्ता अट्रॅक्टिव्ह सिच्युएशनला आहे, म्हणून मी इथं रेड मार्क केलेला आहे. ज्यांचं इक्विटीमध्ये ओव्हरवेट आहे, खूप सारे फंड्स इक्विटीमध्ये आत्तापर्यंत गेलेत ॲज कम्पेअर टू रिअल इस्टेट किंवा लिक्विड कॅटेगरी किंवा गोल्ड, तर त्यांनी आता प्युअर इक्विटीमध्ये पार्शली स्विच व्हायला काहीच हरकत नाही. कुणी डेट कॅटेगरीमध्ये किंवा लिक्विड फंडांमध्ये काही पैसे असतील किंवा हायब्रिडमध्ये असतील, त्यांनी स्टेप बाय स्टेप इक्विटी कॅटेगरीमध्ये मूव्ह होऊ शकतात. जे न्यूट्रल आहेत, फार काही वेट नाही आहेत, तर त्यांनी प्युअर इक्विटीमध्ये आणि हायब्रिड कॅटेगरीमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करावी. आणि जे अंडरवेट आहेत त्यांनी तर अवश्यच करावी. ज्यांनी आत्तापर्यंत कदाचित म्युच्युअल फंड, शेअर मार्केटची भीती वाटते किंवा तो प्रांत आपला नाही असं समजून इन्व्हेस्टमेंट टाळलेली असेल, त्यांनी तर ह्या पिरियडमध्ये अवश्य गुंतवणूक करावी. तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गोल्ड पोर्शन असावा का? हा बरेच जण मला प्रश्न विचारतात, गोल्ड घ्यावं का? तर मी नक्की सांगतो की गोल्ड असलं पाहिजे. पण गोल्ड ॲक्ट्स लाईक अ हेजिंग. म्हणजे आपल्याकडे पूर्वी वटकन म्हणायचे, म्हणजे कित्येकांना शब्द आठवतोय की नाही मला माहिती नाही,
तर ते ताटाच्या खालती लावायचे की जेणेकरून रस्साभाजी असेल, कारण पूर्वी लोकांची परिस्थिती नव्हती, वाट्या नव्हत्या. त्यामुळे एकाच ताटामध्ये पदार्थ जर वाढले तर ती रस्साभाजी असेल तर ती सगळीकडे मिक्स होऊन बाकीचं सगळं भिजायला नको, म्हणून ताटाखाली एक छोटासा पाचरीसारखा लाकडाचा तुकडा लावायचे. त्याला वटकन म्हणतात. त्याला आपण इकॉनॉमिकल टर्म्समध्ये हेजिंग म्हणतो. की सगळाच पैसा इक्विटीमध्ये असायला पाहिजे का? तर नाही. सगळाच पैसा फक्त रिअल इस्टेटमध्ये असायला पाहिजे का? नाही. छोटासा पोर्शन तुमचा, म्हणजे एखाद्याची 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यातली 10% ते 15% गोल्डमध्ये असली पाहिजे आहे. पण ती गोल्डमध्ये लगेच तुम्ही 10% 15% एकाच दिवशी टाकावी का? तर बिलकुल नाही. गोल्डमध्ये तुम्ही SIP सुरू करू शकता, गोल्ड ETFs घेऊ शकता. फिजिकल गोल्ड मी शक्यतो अवॉइड करायला सांगतो, पण नॉर्मली ऑनलाईन स्वरूपामध्ये जी लिक्विडिटी तुम्हाला इझिली अवेलेबल आहे अशा फॉर्ममध्ये गोल्डची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि मी मेजरली प्रेफर करेल इट शुड बी इन SIP फॉर्मॅट, नॉट ॲज अ लमसम. गोल्ड तुमच्याकडे 5 ते 10% असलंच पाहिजे ह्याची काळजी घ्या, कारण जेव्हा अशी बॅड सिच्युएशन येते, ह्या वेळेला तर गोल्ड पण थोडंसं इम्पॅक्ट झालेलं आहे, पण गोल्ड ॲक्ट्स लाईक अ हेज. ह्या निगेटिव्ह पिरियडमध्ये तो सस्टेन करायला मदत करतो. त्याचबरोबर मी अजून एक छोटंसं वेगळं सजेशन देतो की तुमचं टर्म इन्शुरन्स प्रॉपर आहे का? तुमची कुणाची लोन्स चालू असेल तर ते लोन्स कवर करून तुमच्या फॅमिलीची तुमच्या माघारी काळजी घेईल एवढं तुमचं टर्म इन्शुरन्स कवर आहे का, हे एकदा चेक करा. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे प्रॉपर आणि सफिशियंट मेडिक्लेम इन्शुरन्स आहे का? तो नसेल तर नक्की घ्या. कंपनीने प्रोव्हाइड केलेल्या मेडिक्लेमवरती डिपेंड राहू नका, कारण नॉर्मल कंपनीज, मी इंडियन कॉन्टेक्समध्ये जेव्हा बोलतो, ते 5 लाखापेक्षा जास्त कवर नसतं, तो ग्रुप इन्शुरन्स असतो. परंतु आता रायझिंग मेडिकल कॉस्ट बघता किमान प्रत्येकी 10 ते 25 लाखाचं इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट मी सांगेल की ॲक्सिडेंट्स होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, पण आपल्या इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये फक्त ₹299 10 लाखाचा इन्शुरन्स कवर मिळतो. कित्येकांना हे माहिती नाही. तर ₹299 वार्षिक प्रीमियममध्ये 10 लाखाचं कवर मिळतं. तुमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांचं तुम्ही पोस्टल इन्शुरन्स कवर घ्या, फार कॉस्टली नाही. त्याचबरोबर माझ्याकडे आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी एक क्लायंट आहेत, त्यांचा फोन आला होता. सकाळी शुक्रवारी कामाला गेले आणि कंपनीत पोचल्यानंतर 15 मिनिटात त्यांना सांगितलं की तुमचा जॉब गेलेला आहे, तुम्ही घरी जाऊ शकता, कॉम्पेन्सेशन जे काही आहे ते तुम्हाला प्रॉपर प्रोसेसिंग नंतर तुमच्या अकाउंटमध्ये डिलिव्हर होईल. त्या व्यक्तीचा 1.5 लाखाचा EMI चालू आहे, 2 मुलं शिकत आहेत. फक्त ते माझ्याकडे 1 वर्षापूर्वी भेटल्यामुळे त्यांचे किमान वर्षभर सर्वाईव्ह होईल असा इमर्जन्सी फंड आपण ऑलरेडी बिल्ड केला आहे. त्यामुळे पुढचं वर्षभर त्यांचा EMI, त्यांचे एक्सपेन्सेस याची काळजी घेतली जाईल. पण त्यांना सजेशन दिलं की पुढच्या 1 वर्षात तुम्हाला कुठल्या स्थितीत जॉब मिळाला पाहिजे आहे. पण त्या व्यक्तीने ते इमर्जन्सी प्लॅनिंग सजेशन दिल्यानंतर केलं, म्हणून जॉब गेल्यानंतर 1 वर्षाची काळजी मिटली. पण तुमच्या बाबतीत तसं केलेलं आहे का? कमीत कमी 3 महिने, 6 महिने तुमचा जर जॉब गेला आज, तर तो सर्व्हाइव्ह करण्यासाठीचे फंड्स तुमच्याकडे बॅकअप आहे का? त्याचबरोबर अजून एक सजेशन देईल की पुढच्या 1 वर्षाचे वार्षिक खर्च, ज्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स असेल, मुलांची शाळेची फी असेल, त्यानंतर दिवाळीची खरेदी असेल, LICचे प्रीमियम असतील, इन्शुरन्सचे प्रीमियम असतील सगळे, तर ते किमान पुढच्या 1 वर्षाचे पण तुमच्याकडे बाजूला असले पाहिजेत. हे मुद्दामून ही मार्केट व्होलॅटिलिटी फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा NSE खालतीच नेणार आहे का? तर नक्कीच नाही.
कित्येकांच्या जॉबवरती, बिझनेसवरती इम्पॅक्ट होणार आहे. पण यासाठी आपल्याला तयारी असलं पाहिजे. तयारी नसेल तर ह्या पुढे तुम्ही किमान तसा विचार करायला चालू करा. ज्याला श्रीमंत व्हायचंय त्याच्याकडे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी असलीच पाहिजे. त्यामुळे मांझीचं उदाहरण माझ्यासमोर आहे की बायकोच्या प्रेमाखातर त्यांनी अख्खा रस्ता बनवला. आणि वॉरेन बफेट यांना कोण ओळखत नाही. वयाच्या 11व्या वर्षी या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट सुरू केली. वयाच्या 94व्या वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट चालूच आहे. 83 वर्ष, 82 ते 83 वर्ष हा माणूस इन्व्हेस्टमेंट करतोय आणि अजूनही करतच राहतोय. तर एवढा पेशन्स प्रत्येकाकडे असण्याची गरज नक्की नाही. पण ह्यातला किमान 10 ते 20% पेशन्स आपल्याकडे आला तरी आपण बरंच काही श्रीमंत होण्यामधलं अचीव करू शकू असं मला वाटतं. आता कुणाला हे चित्र पाहून तोंडाला पाणी सुटलंय तर हे नॉर्मली, म्हणजे मला फ्रेंच फ्राईज आवडतात म्हणून मी फ्रेंच फ्राईजचं उदाहरण घेतलं. पण ह्याचा आणि फायनान्शियल प्लॅनिंगचा काय संदर्भ आहे? तर मी मुद्दामून उल्लेख करतो की मी पुण्यामध्ये खाल्लं आहे, बेंगलोरमध्ये खाल्लेलं आहेत, ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये खाल्लेलं आहे, जर्मनीमध्ये खाल्लेले आहेत. पण मॅकडोनल्डच्या फ्रेंच फ्राईजची चव जगामध्ये कुठल्याही तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये गेलात फ्रँचायझीमध्ये तर चव बदलत नाही. ती का? तर त्याचे इन्ग्रेडियंट्स, त्याचा रेशो, त्याचं स्टँडर्डायझेशन, ते करण्याची प्रोसेस, ह्याच्या सिस्टीम्स डेव्हलप केलेल्या आहेत. क्वालिटी कंट्रोल केला जातो. मग मी जर तुम्हाला सांगितलं की श्रीमंत होण्यासाठी पण सिस्टीम्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत, त्या तुम्ही डेव्हलप केल्या नसतील तर कुणी अजून चांगले फायनान्शियल प्लॅनर्स असतील, माझीच मदत घ्या असं नाही, कुणाचीही मदत घ्या, पण चांगल्या फायनान्शियल प्लॅनरची, ॲडवायझरची मदत घ्या. तुम्हाला स्वतःलाच करायचं असेल तर चांगलं वाचन करा, एक्सपेरिमेंट्स करा, ते इम्प्लिमेंट करून शाश्वत श्रीमंत कसं होता येईल याचा दृष्टीने विचार करा. कारण जर मॅकडॉनल्ड खाण्यापिण्याच्या बाबतीत सिस्टीम्स बनवू शकतो तर आपण आपल्या लाईफच्या ॲबंडन्ससाठी सिस्टीम्स का नाही बनवू शकत? माझ्याकडे कित्येक जण करोडपती झालेले आहेत कारण मी माझी जी सिस्टीम बनवली ती मी फॉलो करायला लावतो. मी 11 वर्षात फायनान्शियल फ्रीडम अचीव केलं आहे. काही जण 10 वर्षात करतील, काही जणांनी ऑलरेडी अचीव केलेलं असेल पण त्यांना माहिती नसेल. तर ही सिस्टीम्स तुम्ही तुमची डिझाईन करा. माझी काही मदत लागत असेल तर मी कधीही अवेलेबल आहे. आणि द सिक्रेट टू गेटिंग अहेड इज गेटिंग स्टार्टेड. आणि अ जर्नी ऑफ 1000 माइल बिगिन्स विथ अ फर्स्ट स्टेप. आर यू रेडी टू वॉक ऑन द पाथ ऑफ फायनान्शियल फ्रीडम? हा प्रश्न विचारून मी माझं सेशन संपवतो. कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. काही या सेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट करावं असं वाटलं, काही चुका झाल्या असतील तर नक्की सांगा. ऑल युअर सजेशन्स आर वेलकम. उल्हास, नमस्कार. नमस्कार. मी अमित भोळे. कसा आहेस? एकदम मस्त. तुझं सेशन मी पूर्ण ऐकलं आणि बरेचसे जे प्रश्न किंवा ज्या गोष्टी मी स्वतःशी बोलत होतो किंवा स्वतःला विचारत होतो किंवा साशंक होतो त्या सगळ्या तू मी बोलता तू त्या सगळ्यांना म्हणजे ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्वात प्रथम तुझे धन्यवाद. माझा एक छोटीशी शंका अजून राहतेच, ती मी चॅटमध्ये पण लिहिली आहे की आपलं जेव्हा आपण म्हणतो की तू एक उदाहरण दिलं मध्ये की एक पोर्टफोलिओ 3.5 करोडचा होता, तो 45 लाखाने घटलेला आहे, तरी तो व्यक्ती कोटी सव्वा कोटीने तो प्रॉफिटमध्येच आहे सध्या. सो दिस इज बिकॉज ऑफ हिज प्लॅनिंग. नाऊ माय क्वेश्चन इज की जेव्हा आपण ॲप्रिसिएशन बघतो, जेव्हा आपण एक टार्गेट ठेवतो की बाबा मला अमुक स्टेज ऑफ लाईफमध्ये मला अमुक फंड्स लागतील, पण अशा वेळेस जर अशी स्थिती आली जशी आता आलेली आहे, मार्केट डाऊन आहे, तर द रिक्वायरमेंट्स इन माय लाईफ will not sync with the appreciation that I would get in my portfolio. How to address this?
ओके. आता या प्रश्नाचं उत्तर मी वेगळ्या पद्धतीने देतो. एक तर मी मुद्दामून इमर्जन्सी फंड आणि ॲन्युअल एक्सपेन्स फंडचा मी उल्लेख केला. आता हे जे काही फंड्स आहेत, हे त्याचे रिटायरमेंटचे फंड्स आहेत. ओके. अजून तो पण माझ्याच वयाचा आहे. 13 वर्ष अजून रिटायरमेंटला बाकी आहेत. तर ह्या 13 वर्षात आणि दर महिन्याला त्याची समजा 1.5 लाखाची 2 लाखाची SIP चालू आहे. तर हे विचारात घेता मार्केटमधली जी काही फ्लक्च्युएशन्स आहेत त्यांनी त्याची काळजी करायची गरज नाही. पण आम्ही आता काय करतो की आम्ही आयुष्याची वेगवेगळे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत, समजा एखाद्याच्या घरात एक मुलगा आणि एक मुलगी आहे, दोघांची वय सेम वेगवेगळी असतील. कुणाचं ग्रॅज्युएशन चालू व्हायला कदाचित 5 वर्ष आहेत, कुणाचं ग्रॅज्युएशन चालू व्हायला 10 वर्ष आहेत. मुलगी असेल तर तिच्या लग्नाचं जे काही प्लॅनिंग आहे ते कदाचित अजून 12 वर्षांनी तिच्या लग्नाचं प्लॅनिंग असेल. मग आपण काय करतो की वेगवेगळे गोल्स बनवतो आणि त्या गोलच्या ड्युरेशननुसार फंड्सचं मॅनेजमेंट करतो. मग आता समजा एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे अजून 10 वर्षांनी, तर त्या गोलला 2 वर्ष बाकी असताना आपण त्यातला काही पार्शल फंड्स वेगळ्या फंडांमध्ये, जसं इक्विटीमधनं हायब्रिडमध्ये मूव्ह करायला चालू करेल पार्शली. त्यानंतर 6 महिने राहिलेत, वर्षभर राहिलाय, तर पार्शली डेट कॅटेगरी म्हणजे लिक्विड फंडामध्ये की जे पूर्णपणे सेफ आहेत, अशा फंडांमध्ये पार्शल मुवमेंट चालू करू. म्हणजे ज्या वेळेला ॲक्च्युअल लग्नाचं ड्युरेशन आहे त्यावेळेला मार्केटची जी काही व्होलॅटिलिटी आहे त्याचा कुठलाही इम्पॅक्ट न होता ते गोल फुलफिल होईल. ज्याला आपण एक्झिट स्ट्रॅटेजी म्हणतो. ती एक्झिट स्ट्रॅटेजी प्रत्येक गोलच्या ड्युरेशननुसार आपण ठरवतो. आणि मगाचंच उदाहरण म्हणलं की 45 लाखांनी त्या आमच्या ज्या काही क्लायंट आहेत त्यांची वेल्थ कमी झालेली आहे. आज मितीला समजा काही इमर्जन्सी आली तर त्या 3,33,00,000ची जी काही अमाऊंट आहे आज कदाचित 2,92,00,000 झालेली असेल, 2,93,00,000 आहे. त्याच्याकडे काही इमर्जन्सी आली तर किती फंड्स लागणार आहेत? 5 लाख, 10 लाख, 20 लाख, बरोबर. ते तर आपण बाजूला केव्हाच ठेवलेले आहेत. म्हणजे ती इमर्जन्सी मॅनेज करण्यासाठी ऑलरेडी प्लॅनिंग तयार आहे. त्यामुळे त्या फंड्सला हात लावायची पुढची 13 वर्ष गरजच नाही आहे. कदाचित मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो असेल. सेशन आहे. बरोबर बरोबर. हो हो. बरेच हो. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हाय उल्हास, एक प्रश्न होता. तुम्ही जे नंबर्स दाखवलेत इन्व्हेस्टमेंट रिटर्न्सचे हम्म, किंवा विड्रॉल रेटचे, हम्म. त्याच्यामध्ये इन्फ्लेशन कसं फॅक्टर इन होतो? इंडियामध्ये महागाई खूपच वाढली आहे ना. ऑफिशियल CPI काही असो, हम्म. खरं ग्राउंड रियालिटी तर खूपच वाईट आहे. तर त्याच्यामध्ये कसं ते होतं इन्क्लूड इन्फ्लेशन रेट्स? आता 2 मिनिटात आपण असा विचार करू. म्हणजे मी एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन सांगतो की इन्फ्लेशन वाढतं म्हणजे आपल्या कंट्रीची ग्रोथ होते. हा पहिला एक फॅक्टर आपण पॉझिटिव्हली विचारात घेतला पाहिजे. कारण जी गोष्ट कदाचित आता सगळ्यांना आठवत असेल की आपण लहानपणी बॉबी खायचो. म्हणजे मला अजून आठवते की 10 पैशाला 10 बॉबी मिळायच्या, 10 बोटांमध्ये ती घालून मी बॉबी खायचो. ओके. एकदम लहानपणीची गोष्ट आठवते. आता जर आपण बॉबी घ्यायला गेलो तर 10 रुपयाला 10 बॉबींचा पुडा मिळतो. म्हणजे जी गोष्ट मी 10 पैशाला खाल्ली आहे आज तीच बॉबी, म्हणजे 1 पैशाला जी बॉबी मी खाल्ली ती बॉबी आज 1 रुपयाला मिळते. तर ही कशामुळे? तर इन्फ्लेशनमुळे. बॉबीचं उदाहरण घेतलं कारण आपल्याला लहानपणीच्या बालपणीच्या स्मृती फार आपल्या जवळच्या असतात. ओके. म्हणजे ती महागाई वाढली म्हणूनच ती 1 पैशाची बॉबी आज 1 रुपयाला आहे. आता तू महागाईचा प्रश्न विचारलास तर आज मी सांगतो की तुझं घर चालवायला कदाचित 50,000 रुपये मंथली लागत असेल. मी एक लेमन टर्म्समध्ये उदाहरण घेतोय, बरोबर. हम्म, जर महागाईचा हम्म, 7% दर बघितला तर आपल्याला एक रूल ऑफ 72 म्हणून एक आहे की दुप्पट कधी होऊ शकतं. 72 डिवायडेड बाय 7% जर आपण महागाईचा दर 2 मिनिटासाठी पकडला तर आज जी गोष्ट 100 रुपयाला हम्म, मिळते ती दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर 72 डिवायडेड बाय 7 हे रेट ऑफ इंटरेस्टने डिवाइड करायचं. तर हम्म, 10 वर्षांनी आज जी गोष्ट 100 हम्म, रुपयाला ती 200 रुपयाला होईल. ओके.
अजून 7 वर्षांनी हम्म, काय होईल? तर आज जी 100 रुपयाची गोष्ट आहे ती 400 रुपयाची होईल. बरोबर? म्हणजे पुढच्या 14 हम्म, वर्षात आज जे आपल्याला हम्म, 50,000 रुपये लागणार आहेत ते 2 लाख रुपये लागू शकतील. एक एलिमेंट टर्म्समध्ये बोलतोय मी. तर 72 हा रूल हा आपण जर ॲप्लिकेबल केला आणि डिवायडेड बाय इन्फ्लेशन तर नंबर ऑफ किती वर्षात ते दुप्पट होणार आहे ते कळतं. तर आता मी लेमॅन टर्म्समध्ये सांगितलं की पुढच्या 14 वर्षांनी किंवा 14 वर्षांनी आजची 50,000ची गरज तुझी 2 लाखाची असेल. मग जर तुला हम्म, आता आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं, महिन्याला 2 लाख हवे हम्म, असतील तर वर्षाला किती झाले? तर बारदुनी 24. 24 लाख रुपये हम्म. तुला मिळाले पाहिजेत आत्ताची करंट लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी. ओके. ओके. मग 24 लाख तुला कसे मिळतील वर्षाला? तर आपण SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असा म्युच्युअल फंडामध्ये ऑप्शन आहे. तर त्यामध्ये हम्म, नॉर्मली कसं सांगतो की आपण 12% जरी रिटर्न्स ॲझ्युम करत असेल सेबीच्या रूल्सप्रमाणे तर आपण त्यातले हम्म, 8% विड्रॉल रेट पकडतो नेहमी ऑन अ सेफर साईड. हम्म, म्हणजे हम्म, तुझ्याकडे जेव्हा 3 कोटी रुपये तयार असतील तर 8% विड्रॉवलनी 24 लाख रुपये मिळतील. म्हणजे महिन्याला 2 लाख रुपये मिळतील. म्हणजे तुला जर अजून 13 वर्षांनी 14 वर्षांनी रिटायर व्हायचे आणि 2 लाख रुपये मंथली पेन्शन हवी आहे तर तुझ्याकडे तीन हम्म. कोटी रुपये जमा असले पाहिजेत. ओके. आता इथे ओके. फॅक्टर ऑफ सेफ्टी अजिबात पकडलेला नाही. कारण का आता हम्म, 7% इन्फ्लेशन कदाचित 8% होईल. हा कदाचित अजून थोडीशी महागाई हम्म, वाढेल. पण म्हणूनच तुझ्याकडे 3 कोटीच्या ऐवजी समजा तू चार हम्म, कोटी 5 कोटी 6 कोटी जमा करू शकला. 6 कोटी म्हणजे काय झाला तर तुझा रिक्वायरमेंटपेक्षा 2x तू जमा केलेली आहेस हम्म, एक्युम्युलेशन. तो फॅक्टर हम्म, केलास. आता तू म्हणशील अरे 6 कोटी जमा करणं फार अवघड आहे. हम्म, काही अवघड नाही. हम्म, हम्म, ओके. म्हणजे मी मी स्वतः कोट्याधीशच आहे. तर मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की पहिले 25 लाख पहिले 50 लाख जमा करणं ते ॲक्युम्युलेट करणं अवघड आहे. नंतर कंपाऊंडिंग काम करायला हम्म. लागतं. ओके. खूप डिटेलमध्ये पण बोलू ओके. मी. एक एक थँक्यू. दीड दीड तासाचे सेशन घेतो ॲक्च्युली पर्सनल लेवलला. हा. आणि अँड दॅट इज कस्टम मेड अच्छा. फॉर युअर फॅमिली ओनली. कारण प्रत्येकाचा कॅश फ्लो वेगळा आहे, फॅमिलीच्या गरजा हम्म. वेगळ्या आहेत. आणि तो सेशन पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट. राईट. मग या तुम्हाला हाय कसं उल्हास. कॉन्टॅक्ट करायचं सॉरी सेशनसाठी? सॉरी, लास्ट क्वेश्चन. काय? कसं कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला माझा सेशनसाठी? नंबर आहेच आहे. मला तोच नंबर माझा तुम्हाला कसं व्हॉट्सअपला. कॉन्टॅक्ट करायचं सेशन बुक करायला? हा तेच सांगतोय ना, माझा नंबर व्हॉट्सअपला आहे. ओके. ओके. आणि ग्रुपमध्ये आहातच ना सीओपीच्या? हॅलो. हम्म, हम्म. हो, माझी हां वाईफ आहे हां तृप्ती हां कानकर या. हां. मग मला पिंग करा आणि तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस शेअर करा. ईमेल ॲड्रेसवरती मी एक एक्सेल शीट पाठवतो ज्यामध्ये तुमचा कॅश फ्लो, तुमचे हम्म, करंट एक्सपेन्सेस, तुमचं करंट इन्कम, करंट हम्म, हम्म, इन्शुरन्स कवर, फॅमिली मेंबर्स, ॲसेट्स, लायबिलिटीज हे सगळे डिटेल्स मागवतो. तो डेटा आमच्याकडे आला की त्याच्यावरती हम्म, टीम 4 ते 5 तास काम करते. पूर्ण तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हम्म, बनतं आणि मग आपण 1 ते 1.5 तासाचा मिनिमम सेशन घेतो. तुम्ही पर्सनली आमच्या ऑफिसमध्ये येऊन तो सेशन घेऊ शकता. झूम कॉल थ्रू घेऊ शकता. फक्त त्यामध्ये एकच अट ठेवलेली आहे की ते कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर कुठल्याही सामाजिक संस्थेला 1,001 डोनेट करा. मग ते ऑर्फनेज असेल, अनाथाश्रम असेल, कुठल्याही संस्थेला डोनेट करा. ती रिसिट दाखवा आणि आमचं सेशन, आमचं कन्सल्टिंग फ्री ऑफ कॉस्ट घ्या. वा, खूप छान. अमेझिंग. थँक्यू. ओके. Hey, उल्हास, हम्म. am I audible, उल्हास? हो हो. हा, मी योगेश जातेगावकर. उल्हास, इफ यू बोल बोल मित्र. रिमेंबर, आपण सेम बॅच 2000 बरोबर. मेटा. बोल Yeah. बोल. So this your financial planning is only in the context of India है का? आता मी US मध्ये तर you, like from the US perspective also you give the financial planning and advice, कसं US करता येईल? पर्स्पेक्टिव्ह पण देऊ शकतो आणि ॲक्च्युअली माझ्याकडे बरेचसे NRI पण आहेत. मेजरली ऑस्ट्रेलियातले आहेत कारण मी ऑस्ट्रेलियात काही वर्ष ओके. होतो.
त्यामुळे ऑस्ट्रेलियामधले खूप सारे आहेत, पण बेल्जियमपासून US पर्यंत, कॅनडापर्यंत आहेत आपल्याकडे. या बट ते जे इन्व्हेस्टिंग सोल्युशन्स असतील किंवा प्रॉडक्ट असतील ते इंडिया बेस्ड स्टॉक मार्केटचे का लाईक विथ US कॉन्टेस्ट असणार आहे ते? द हो. रिझन इज कारण तो पैसा आम्हाला इथे लागणार आहे आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट लाईक इफ वी इन्व्हेस्ट इन इंडिया टू गेट द मनी हिअर जेव्हा गरज असेल, जसं आपण मगाशी तू बोलत होता लग्न झालं किंवा जे काही आपले इव्हेंट नाही, असतील, आता माइलस्टोन असतील, तर हाऊ डू वी लाईक त्याला 2 कॉन्टेक्स्टमध्ये डिवाइड करता येतं. ज्याला तू आता म्हणला की भारतातला पैसा घेऊन जाणं, ज्याला रिपॅट्रिएशन ऑफ फंड्स म्हणतात. ओके. तर ते राईट. ते फारच सोपं आहे खरं तर, रिपॅट्रिएशन ऑफ फंड्स. पण दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये आपण डिस्कस नक्की करू शकतो. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये की इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याचं काय, आणि US कॉन्टेक्स्टमध्ये पण नक्की डिस्कस करू शकतो. कदाचित US मधल्या इन्व्हेस्टमेंटबद्दल मी तुला पूर्ण हेल्प नाही करू शकणार, पण नक्की सजेशन्स देईल तुझ्यासाठी, सोल्युशन डिझाईन करून देईल, इम्प्लिमेंट तू तिथं करू शकतोस. ओके. कारण सोल्युशन्स आहेत. ओके. एज्युकेशन थँक्यू. कसं करायचं दॅट इज डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर, राईट? Yeah, but only thing जरी अप्रोच असला तरी फाइंडिंग द इक्विव्हॅलंट प्रॉडक्ट बेसिकली. लेट्स से लाईक तू जसं मगाशी म्हटलं हायब्रिड फंड फॉर अ सेक ऑफ कॉन्व्हर्सेशन, राईट? देन बेसिकली जर का ते सोल्युशन असेल तर आय नीड टू फाइंड द इक्विव्हॅलंट काय प्रॉडक्ट असतील इथे US ते मार्केटमध्ये. मी तुला मदत बेसिकली दॅट्स करेन. व्हॉट यू आर सीइंग. ते मदत करेल मी. ओके. काही प्रॉब्लेम नाही. ओके. ऑल राईट. या आय विल बी इन टच. शुअर. थँक्स उल्हास. And very proud of you. Congratulations for the initiative and how you are trying that for the social cause. Thank you. थँक्यू, थँक्यू. अजून कुणाचे प्रश्न आहेत का? एक काय छोटासा चॅटमध्ये पण आहे. हॅलो हॅलो. एक छोटासा प्रश्न आहे. हां. येतोय का आवाज? हो, येतोय येतोय. हां. अ, हां, तू म्हणालास की राईट टाइम टू इन्व्हेस्ट आणि लमसम तुम्ही करू शकता आता. हम्म, तर अ, म्हणजे जे काही फिअर आणि थोडंफार शंका होती त्या सगळ्या क्लिअर झाल्यात तुझ्या टॉकमधनं. हम्म. पण तरीही लमसम म्हणजे एकाच दिवशी करू नये. अ, ते परफेक्ट. काहीतरी फ्रिक्वेन्सीने करावे. तर तो स्पॅन काय असावा साधारण? आता म्हणजे आता ही जी काय ऑपॉर्च्युनिटी म्हणूया आपण, हम्म, ती किती दिवसांची आहे? म्हणजे माझ्याकडे समजा एक 5 लाखाचा फंड असेल, 10 लाखाचे आहेत जे मला टाकू शकतो मी लगेच. हम्म. तर मग ही ऑपॉर्च्युनिटी समजा 30 दिवसाची असेल, तर मी ते 30 दिवसात डिवाइड करावे की नॉट अ गुड आयडिया? एक आठवड्याभरात काहीतरी एक नाही 25-30 हजार असं. नाही नाही. आता मी तुला एक सोपं सजेशन देतो की मार्केटमध्ये ज्या दिवशी, एकदम सिम्पल लेमन टर्म्समध्ये परत बोलतोय, ते प्रत्येक व्यक्तीला थोडंसं व्हेरी होऊ शकतं. मार्केट समजा आज 800 पॉईंटनी किंवा 1000 पॉईंटनी कोसळलं आहे. तुझ्याकडे समजा 1 लाख रुपये, मी 1 लाखाचं घेतो हां, उधार, तर तू 10,000 रुपये, 15,000 रुपये हां, हां. टाकून दे ना डायरेक्ट लमसममध्ये त्या ओके. दिवशी. हां, परत अजून पुढच्या अजून 4 हां. दिवसांनी मार्केट परत 800,000 पॉईंट खालती गेलं, परत 10,000 टाक किंवा 20,000 टाक. ओके. म्हणजे 10 to 20% हं. च्या स्लॉट्समध्ये तू इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे जर 20%ने गेला तर तुला 5 वेळा अपॉर्च्युनिटी मिळेल मार्केट. आणि असं कधी ओके. होऊ शकतं की कदाचित तुला हां, 4च अपॉर्च्युनिटी मिळाल्यात, 5व्या अपॉर्च्युनिटीला मार्केट खालती गेलंच नाही, मार्केट वरती गेलं, मग परत खालती हां, आलंच हां. नाही कदाचित. इट्स येस. ओके. पण तरी तू किमान 80% हो. फंड युटिलाइज करून टाकलेस ना, जे तू कधीच आतापर्यंत युटिलाइजच केले नसतेस. येस, येस. हं. ओके. आणि स्टेप बाय स्टेप जायचं, म्हणजे एकाच दिवशी सगळे, मी पण माझे जे काही फंड्स आहेत ते मी एका दिवशी सगळे नाही युटिलाइज करत. मी ते राखून ठेवलेत. अजूनही अशा 10-20 अपॉर्च्युनिटी जरी हां, आल्या तर माझे प्रत्येक अपॉर्च्युनिटीसाठी काही हां, लाख रुपये बाजूला आहेत. हां. ओके. हं. ठीक आहे. ठीक थँक आहे. आणि त्याच्याबद्दल आपण यू. डिटेल बोलता येईल, काही हरकत नाही की असं अं, तुला, तू तुझं स्वतः करत असशील, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गायडन्स कुणालाही हवा असेल, आमच्याकडे कुठलंच कंपल्शन नाही, कारण हा सोशल इनिशिएटिव्ह आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडेच येऊन इन्व्हेस्टमेंट करावं, माझ्या संस्थेतर्फेच करावं असं कुठलंही बंधन नाही. या, डिस्कशन करा, ज्ञान घ्या, आवडेल ते स्वीकारा, नाही आवडलं सोडून द्या.
आम्ही फॉलोअप पण करत नाही. माझा फॉलोअपचा कॉलही नसतो शक्यतो. आमच्याकडे उलट आहे, इन्व्हेस्टर्स आमचे फॉलोअप करतात. नाही, खूप खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. हम्म. म्हणजे आय वुड से, आय वुड ॲग्री दॅट आय एम अ लेट कमर इन दिस. मी खूप उशिरा सुरुवात केली आणि तुझ्यासारखंच एक मैत्रीण संपर्कात आली आणि ती म्हणाली, तू काहीच नाही केलं आतापर्यंत, असं कसं शक्य आहे? लेट मी हेल्प यू. आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी की असे अजून लोक आहेत जे अशी मदत करतायत लोकांना. परफेक्ट. आणि तेच केलं पाहिजे आहे. थँक्यू. कारण का तर तुम्ही एकटे श्रीमंत किंवा समृद्ध होऊन चालणार नाही. तुमच्या आजूबाजूचे सगळा समाज श्रीमंत झाल्याशिवाय आपला देश कदाचित फार प्रगती करूच शकणार नाही आहे. येस येस, अगदी अगदी. यू कॅन्ट बी हॅपी अनलेस ऑल पीपल अराउंड यू आर हॅपी. ओके. आणि मी प्राऊडली सांगू शकतो की माझी 1100 फॅमिलीची फॅमिली आहे आज तरी. म्हणजे खूप मोठी फॅमिली झाली आहे बघता बघता, आणि कदाचित अजून 5 वर्षात ती 10,000 फॅमिलीची व्हावी, अशी माझी स्वतःची इच्छा आहे. ठीक आहे. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? उल्हास, तुझी कोणती वेबसाईट वगैरे आहे का? हो हो, आहे ना. डिटेल्स मी माझं ज्याच्यावर नसते. माझं कार्ड, माझी वेबसाईटचे डिटेल्स आपल्या सीओपीच्या ग्रुपमध्ये हा सेशन झाला की शेअर करतो. परफेक्ट, थँक्यू. एक रिलेटेड प्रश्न होता. आपण जनरली बोलताना हे विचार करतो की फायनान्शियल फ्रीडमसाठी तुम्हाला एक्स अमाउंट ऑफ मनी पाहिजे किंवा रिटायरमेंटमध्ये इतकी हा गोल आहे वगैरे. बट जनरली वी डोंट टॉक की ते अचीव्ह झाल्यानंतर काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर रिटायर तुम्ही झालात, व्हॉट एव्हर इज द एज, आज झालात किंवा 15 वर्षांनी झालात, त्याच्यानंतर शुड वी कंटिन्यू इन्व्हेस्टिंग की त्याच्यानंतर फक्त विड्रॉल बघायला पाहिजे? ओके. आता कसं आहे माहिती आहे का, आता माझ्याकडे बरेच क्लायंट येतात. मी त्या एखाद्या क्लायंटचं उदाहरण घेतो. ओके. तर एखादी व्यक्ती रिटायर होते गव्हर्नमेंट जॉबमध्ये 60व्या वर्षी, आणि रिटायरमेंटचे 50 लाख आलेले असतील समजा, ते इन्व्हेस्ट केलेले असतील. पण त्यांना पेन्शन समजा जर महिन्याला त्यांना 60,000 रुपये येत असेल, आणि त्यांचा जर एक्सपेन्स 30,000 असेल, तर त्यांनी त्या 30,000चं करावं काय? ओके. तर मी नेमकं त्यांना सांगतो की काही पैसा तुम्ही फिरण्यासाठी, काही चांगल्या कामासाठी, तुमच्या नातवंडांसाठी खर्च करा. पण तरीही काही पैसा उरू शकतो. मग तो नुसताच आयडल पडण्यापेक्षा तो इन्व्हेस्ट केला तर काय हरकत आहे? किंवा आता मी माझं उदाहरण घेतो की मला जर महिन्याला समजा 50,000ची गरज आहे, पण माझी इन्व्हेस्टमेंटमधनं महिन्याला कदाचित 2 लाख रुपये जमा होऊ शकत असतील, आणि मला 50,000चीच गरज आहे, तर 1.5 लाख मी, पहिली गोष्ट, एकतर घ्यायलाच नाही पाहिजे, ते तिथंच ग्रो व्हायला पाहिजे. पण ते समजा बाय डिफॉल्ट येत असतील, तर ते 1.5 लाख मला परत इन्व्हेस्ट करणं आणि ते वाढवणं जास्त चांगलं आहे. कारण मी एकदम सोपं उदाहरण देईल तर एक झाड लावलं आंब्याचं तर 200 आंबे मिळू शकतात. मी माझ्यापुरता विचार केला तर एक झाडामध्ये सफिशियंट आहेत. पण 10,000 जर मी आंब्याची झाडं लावू शकलो, मी अख्ख्या गावाला जेवण देऊ शकतो आंब्याचं. तर म्हणूनच स्वतःच्या विचाराकडनं, म्हणजे सेल्फ सेंट्रिककडनं तुम्हाला सोशल सेंट्रिक व्हायचं असेल तर तुमच्याकडे फंड्स असले पाहिजेत, आणि जेवढे असतील चांगलं काम करण्यासाठी तेवढे कमीच पडतात. कारण ते पैसे आहेत म्हणून म्हणजे आमच्या संस्थेतर्फे कित्येक लाखांचे आम्ही डोनेशन्स करतो चांगल्या कामासाठी वर्षाला. ते माझ्याकडे नसतेच तर माझं घर कसं चालवायचं हा पहिला प्रश्न असता. दॅट्स अ गुड पॉइंट. म्हणजे बेसिकली जे तुमच्याकडे फायनान्शियल फ्रीडम नंतर जे तुम्हाला गरजेचं आहे तेवढं घ्या, आणि त्याच्यानंतर परत ते इन्व्हेस्टमेंट सायकलमध्ये राहू द्या. दॅट्स द सायकलमध्ये राहू द्या ॲडवाइस. किंवा खूप चांगली कामं करू शकता. पैशाचं पाठबळ लागतं. कारण तुम्ही साधं इथून ॲब्सोल्युटली. पुण्यावरनं वाराणसीला, काशी विश्वेश्वराला दर्शनाला जायचं म्हणलं तरी तुम्हाला ट्रेनचं, विमानाचं तिकीट काढावंच लागतं, आणि त्याला पैसाच लागतो. उत्तम विचार आहे सोशल कॉज मध्ये परत टाकण्यासाठी, आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू
जे तू सांगत होतास की संस्था डोनेशन देते आणि इवन द इनिशिएटिव्ह सेट की कन्सल्टेशनसाठी आधी चॅरिटीमध्ये टाका म्हणून. दॅट्स अ व्हेरी बरोबर. एक्सलंट आयडिया. थँक यू फॉर आणि या आयडियाने कित्येक हजार रुपये डोनेशन झालेलं आहे. हजारो रुपये म्हणजे चांगल्या संस्थांना आपोआप मदत गेली आहे आणि ते तुम्ही तुमचं करायचं आणि मला रिसिप्ट दाखवायची आहे फक्त, बाकी काहीच नाही. ते पैसे माझ्याकडे पण नाही द्यायचे आहेत. खूप छान, खूप छान. व्हेरी प्राऊड. थँक्यू. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत का? उल्हास, हां able to hear me? हां, मुफज्जल बोल Ullas, बोल बोल बोल. Mufazzal. हम्म. Sorry, I joined very late. मेरा योगेश का मैसेज देखा, but got very late to join. So one question था, I think योगेश ने already पूछ लिया because मैं भी यूएस में ही हूँ. So वही पूछना था कि how do you? I think you already answered it. Yes, yes, yes. But no other question. But just wanted to say hi and then yeah, so much proud of your work and then the social cause that you're doing, right? So I'll be in touch. Message करता हूँ तेरे को. Sure. No problem. And we can all if we all come together, we can do much better work. Definitely. उल्हास, हे जे रेकॉर्डिंग केलं ते पब्लिश करणार आहे ना आपल्या ग्रुपमध्ये? म्हणजे जे आपले कलिग किंवा मित्र जॉईन नाही केले, आय वॉज थिंकिंग टू Perfect. शेअर विथ देम अँड दे कॅन कनेक्ट विथ यू. करता येईल. चालेल ना? काहीच प्रॉब्लेम नाही. इथं काही माझं कस्टम मेड इथं काहीच नाहीये, त्यामुळे प्रोप्रायटरी काही ठेवलेलं नाहीये. राईट. पी-आय काही नाही आहे. तर मग ते जर का लिंक त्याची पाठवली तर हो, नाही मी मग ती आम्ही पाठवतो. पुढे शेअर करतो लोकांना. रेकॉर्ड करूयात आपण आणि या, थँक्यू. अजून काही कुणाचे प्रश्न? किती जणांनी जॉईन केले ते मला कळत नाहीये इथे, कारण माझी सगळी स्क्रीन शेअर मध्ये आहे. ठीक आहे. कुणाचे प्रश्न नसतील तर आपण अरे ऍट द स्टार्ट 10 लोक आहे, आता ड्रॉप झाले लोक. आता फक्त 12 हो, आता ड्रॉप झाले, पण टोटल 20 तरी होते. उल्हास, खूप छान सेशन. थँक्यू. खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. खूप मस्त बोललास. थँक्यू. असे खूप सारे सेशन्स घेतलेले आहेत. डी.वाय. पाटीलमध्ये जवळजवळ 1000 इंजिनियर्स समोर माझे ऑलरेडी सेशन झालेले आहेत. नाशिकमध्ये 100 डॉक्टर, म्हणजे डॉक्टरांचं असोसिएशन आहे, तिथे दिलेले आहेत सेशन. प्लस इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम 8 ते 9 केला, जिथं 100 ते 150 इन्व्हेस्टर्स किंवा लोक येतात. असे म्हणजे जो एक 2-4 हजार लोकांपुढे ऑलरेडी आपलं सेशन झालेले आहेत आणि वेगवेगळ्या टॉपिकवरती. उल्हास, तू आत्ता जे म्हटलंस ना डी.वाय. पाटील मध्ये सेशन दिलं, त्याच्यावर मला एक प्रश्न आलाय की यंग जनरेशनला काय ऍडवाइस असेल की काय वयात त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे? आम्ही तर खूप उशिरा सुरू केली आहे फ्रँकली, पण मी माझ्या मुलांना सारखं सांगत असते की किती लवकर वर्षाची करा इन्व्हेस्ट, लवकर करा इन्व्हेस्ट. हा, म्हणजे किती वर्षाची आहेत मुलं? माझी मोठी 16ची आहे, लहान आता 11चा आहे अजून. ओके. तर आमच्याकडचं सगळ्यात छोटा इन्व्हेस्टर कितीचा आहे, तर 1.5 महिन्याच्या बाळाच्या नावाने गुंतवणूक सुरू केली आहे. ओके. तर मी एक उदाहरण देतो, आता तुम्ही आहातच सगळे तर आता डायपरचा खर्च किती येतो महिन्याचा माहिती आहे का? कोणी आजूबाजूला लहान बाळ जन्माला आलंय तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये? तर माहिती नसेल तर मी सांगतो की 1500 ते 2000 डायपरचा खर्च आहे महिन्याचा बाळाचा. फेकून द्यायच्या वस्तूसाठी 2000 लोक खर्च करतात. मग मी सांगतो की ते बाळ जन्माला आल्यानंतर 2100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट. 2100 का? तर डायपरची किंमत 2000च्या घरात महिन्याची कॉस्टिंग, आणि त्यात 100 रुपये ॲड केले की एक ऑस्पिशियस नंबर. तर ते 2100 रुपये त्या बाळाच्या नावाने जर गुंतवणूक चालू केली आईवडिलांनी, आणि ते बाळ जेव्हा जॉबला लागेल तेव्हा त्याला फक्त सांगितलं की अरे तू ही इन्व्हेस्टमेंट 2100 रुपयाची कंटिन्यू ठेव, त्या बाळाने वयाच्या 60पर्यंत ती जर गुंतवणूक ठेवली चालू, फक्त 2100 रुपयाची, टोटल 60 वर्षामध्ये काहीतरी 14.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट होते खिशातनं, पण त्या बाळाला मंथली पेन्शन 19.5 लाख रुपयाची मिळते. ओके. त्यामुळे तू जो मला प्रश्न विचारलास की 16 वर्षाचे इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे का, तर मी 1.5 महिन्याच्या बाळाची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. 16 वर्षाच्या मुलाचं तर करूच शकतो आपण.
त्यानंतर अजून एक सुंदर उदाहरण सांगतो की म्हणजे ऍज अ पेरेंट आपण करतो. हो हा बोल. नाही, तर मायनर अकाउंट काढता येतं त्यांच्याच नावाने. पॅन नंबर आपला असतो सध्या गार्डियनचा, बँकेत अकाउंट लागतं त्यासाठी. आणि गार्डियनच्या नावाने, गार्डियनच्या पॅनच्या अंडर त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू होते. ते जेव्हा 18 वर्षाचे होतील तेव्हा त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्ड मॉडिफाय होतं. ते मॉडिफाईड करून आपण आपला अकाउंटमध्ये चेंजेस केले की ती इन्व्हेस्टमेंट त्यांच्या नावानेच कंटिन्यू राहते. ओके, मायनर अकाउंटने इन्व्हेस्टमेंट करता येते. आता अजून एक सुंदर उदाहरण देतो हा की थॉट पण प्रोसेस कशी चेंज करता येते. तर माझ्याकडे 3.5 वर्षापूर्वी ना एक फॅमिली आली होती, म्हणजे ओळखीतनंच आले होते. त्या योगाच्या ताई आहेत, त्यांच्याकडे मी क्लासला जातो. ते त्यांच्या मुलाला, त्यांच्या मिस्टरांना घेऊन आमच्या ऑफिसला आले. मुलगा नुकताच जॉबला लागला होता. त्यांनी डिझायनिंगमधली डिग्री केली आणि एक कंपनीमध्ये जॉबला लागला. 30,000 रुपये त्याची इनहँड सॅलरी होती. आता मी एक प्रश्न विचारला, 3.5 वर्ष त्यांनी आपल्याकडे गुंतवणूक करून झाले, 30,000ची सॅलरी होती त्याची इनिशियल, तर किती पैसे त्याच्या बाजूला पडायला पाहिजे होते किंवा असतील असं तुम्हाला वाटतंय 3.5 वर्षात? एकटा राहणार असेल 3.5 वर्षात 3.5 वर्षात अं, 30,000चं म्हणजे 10 10 म्हणजे जर खर्च कमी असेल, आई वडिलांबरोबर राहणार असेल, तर मला असं वाटतं 10-15 हजारात स्वतःचा खर्च खूप झाला. मग एक 10,000 तरी राहायला पाहिजे. त्याचे आपल्याकडे 21 लाख आहेत. ओके, काय केलं तर पहिल्या महिन्यात त्याला पगाराला वाव. तर त्यांनी आईवडिलांना कपडे घेणं, देवदर्शनाला जाऊन येणं, मित्रांना पार्टी देणं, पिक्चर बघणं, हे सगळ्यामध्ये जवळजवळ पहिल्या महिन्याचा पगार त्यांनी घालवला. इट्स ओके. दुसऱ्या महिन्यात त्याचा पगार व्हायच्या आत ते आमच्याकडे आले आणि मी त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना विचारलं की अरे हा 22 वर्षाचा आहे, 22 वर्ष तुम्ही याला सांभाळले, अजून एक 5-7 वर्ष सांभाळताल का? ओके, तर ते म्हणले सांभाळायचं म्हणजे काय? तर म्हणलं तुम्ही 22 वर्ष त्याला त्याला लागणारी कॉलेजची फी दिली आहे, पेट्रोलचा खर्च दिला आहे, तर अजून पुढची 5-7 वर्ष त्याला घरापासून कंपनीला जायला जे काही पेट्रोल लागेल किंवा कधीतरी मित्रांबरोबर त्याला हॉटेलला जायचं आहे, पार्टीला जायचं आहे, ट्रिपला जायचं आहे, तो जो काही 2-4-5 हजार रुपये कदाचित त्याचा महिन्याचा खर्च असेल तो तुम्ही देताल का? तो म्हणे देऊ. मग मी त्याला म्हणलं जर आई वडील तुझा सगळा खर्च करायला तयार असतील तर तू तुझा पूर्ण पगार वाचवशील का? तर तो आडेवेडे घेत हो म्हणला. मग त्याची पगाराच्या दुसऱ्या महिन्यात आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट सुरू झाली, 30,000 रुपये महिना. त्यानंतर 1.5-2 वर्षांनी त्याचं प्रमोशन झालं. त्याची सॅलरी झाली 51,000 रुपये. 51,000 दर महिन्याला आपल्याकडे इन्व्हेस्ट होत आहेत. आज त्याचे 21 लाख रुपये बाजूला आहेत वयाच्या 25व्या वर्षी. आणि तो वयाच्या 35व्या वर्षी 1.25 कोटीचा कमीत कमी मालक होईल, त्यांनी फक्त ही SIP कंटिन्यू ठेवली तर. कदाचित वयाच्या 35व्या वर्षी तो रिटायरमेंट घेऊ शकतो, स्वतःचं स्टार्टअप काढू शकतो, घर घ्यायचं असेल तर त्याचा EMI आम्ही देऊ शकतो. आणि ते पण 1.5-2 कोटी रुपयाच्या घराचा EMI देऊ शकतो आम्ही. इट्स अमेझिंग. खूपच जबरदस्त आहे. या टोटली. अजून काही कोणाचे प्रश्न आहेत का? का थांबवू सेशन? ठीक आहे. मी थांबवतोय सेशन. थँक्यू व्हेरी मच. हो सॉरी बोल. हॅलो, कोणी? आता 1,000 घेऊन डोनेशन घेऊन सेशन. थँक्यू. हो, नक्की. आणि ते डोनेशन चांगल्या ठिकाणी करा, विचारपूर्वक करा. 1,001 रुपयाचं आणि आपण सेशन कंडक्ट करू. नक्की 100%. चालेल. चलो, ओके. थँक्यू उल्हास. थँक्यू उल्हास. थँक्यू. थँक्यू खूपच उल्हास. जोरदार आहे. बाय. गुड नाईट. सगळ्यांनी तुम्ही वेळ दिला गुड नाईट. धन्यवाद. थँक्यू उल्हास. थँक्स उल्हास. थँक्यू उल्हास. थँक्यू सो मच. बाय. ऑल द बेस्ट. उल्हास बाय. थँक्यू. बाय. थँक्स. गुड नाईट. बाय.